नमस्कार मित्रांनो. आजची घटना सांगतो. मगाशी माझा मित्र आला होता विजय. फायनान्सवर बोलता बोलता त्याने त्याची सॅलरी स्लिप मला दाखवली. त्याच्यात मी बघितलं की विजय दर महिन्याला साधारणतः 20,000 रुपये एक्स्ट्रा सीपीएफ कॉन्ट्रीब्युट करतो. मी विजयला सहज विचारलं की विजय, तू 20,000 रुपये एक्स्ट्रा सीपीएफ का बरं कॉन्ट्रीब्युट करतोय? तर विजय म्हटलं, सर हे चांगली गोष्ट आहे ना. कारण आपल्याला जे मी सीपीएफ मध्ये आपण पैसे टाकतो त्याच्यावर आपल्याला जवळजवळ 8.25% इंटरेस्ट मिळतो आणि तो पण टॅक्स फ्री मिळतो. मी विजयला सांगितलं की हा तुझा गैरसमज आहे. ऍक्च्युली सध्या जे इन्कम टॅक्सचे रूल आहेत त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की जर तुमचं सीपीएफ मधलं कॉन्ट्रीब्युशन हे 2.5 लाखाच्या वर जात असेल तर एक्स्ट्रा जे काही तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता त्याच्यावर तुम्हाला जे काही इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्टवर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. याचा अर्थ असा झाला की जर मला 8.25% इंटरेस्ट मिळत असेल त्याच्यावर 30% जर मी गव्हर्नमेंटला देणार असेल तर मला इफेक्टिव्हली फक्त 5.77% इंटरेस्ट मिळतो. त्याच्यामुळे हा जो तुमचा गैरसमज आहे, मी सीपीएफ मध्ये एक्स्ट्रा पैसे टाकल्याने मला 8.25% इंटरेस्ट मिळतो, हा चूक आहे. वास्तविक तुम्हाला 8.25% मिळत नसून तुम्हाला फक्त 5.77% इंटरेस्ट मिळतो. विजय वॉज शॉक. मी विजयला सांगितलं, डेफिनेटली सीपीएफ मध्ये पैसे टाकणं ही सेव्हिंगच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे, पण परताव्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट चांगली नाही. मार्केटमध्ये त्याच्याही पेक्षा अतिशय चांगले चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून स्वतःचे वेल्थ वाढवू शकता. त्याच्यामुळे तुम्ही आपापल्या फायनान्शियल ऍडवायझरशी चर्चा करून तो निर्णय घ्यायला पाहिजे. पण हा जो काही गैरसमज आहे की एक्स्ट्रा सीपीएफ टाकल्यामुळे आपल्याला 8.25% इंटरेस्ट मिळतो, हा मात्र चुकीचा आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा तुम्ही आपल्याला सीपीएफ वाढवायचा विचार कराल तेव्हा या गोष्टीचा विचार नक्की करा. थँक्यू.